विषय मराठीचा द्वितीय सत्राचा पॅटचा पेपर जो की 2026-27 ला होणार आहे. हाच पेपर तुम्हाला येणार आहे. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि हाईप बटन दाबायला विसरू नका. बघा पॅराग्राफ क्रमांक तुम्हाला प्रश्न अ विचारला जाईल की तुम्हाला एक उतारा वाचायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला कृती करायची आहे. बघा आता त्यावर उत्तर प्रश्न आलेला आहे. आकृतिबंध पूर्ण करा. तुम्हाला खालील उतारा वाचून आकृतिबंध ही पूर्ण करायची आहे. रंगमंचावर पडदा दूर होताच प्रेक्षकगृहात झालेला बदल. 3 बदल इथे झालेले त्यामधले त्यांनी 1 दिला आहे. 2 तुम्हाला पॅराग्राफ म्हणून लिहायचे आहे. त्याच हिच्यावर प्रश्न क्रमांक 2 विचारला. आईच्या कलेवर चार्लीवर झालेला परिणाम विचारला आहे. याची 2 आहे. ओके. तर तसंच आकृती तुम्हाला पूर्ण करायची आहे. लिली हर्लीच्या गायनाचा प्रेक्षकगृहात होणारा परिणाम 4 परिणाम झालेले आहे. जर उतारा व्यवस्थितरित्या वाचन केले त्यानंतर तुम्हाला सहजरित्या तो उत्तर मिळून जाणार आहे. इफ नसेल मिळेल तर मी नेक्स्ट व्हिडिओ असा बनवणार आहे की ते तुम्हाला सहजरित्या प्राप्त होईल. आता बघा एक दिलेला आहे. प्रश्न क्रमांक अ दिलेला आहे. खालील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करायची आहे. आता तुम्हाला तोच प्रश्न हा रिपीट होणार आहे. मी रिपीट केलेला आहे कारण सगळ्यात महत्त्वाचा हा प्रश्न आहे. त्यावरती हा प्रश्न विचारला आहे. हा वारंवार तुम्हाला रिपीट देण्याचं कारण असं की खूप महत्त्वाचा हा प्रश्न आहे. हा प्रश्न फिक्स तुम्हाला येणार आहे. सो तुम्ही एक वेळेस काय करा, या प्रश्नाकडे लक्ष द्या आणि व्यवस्थित पॅराग्राफाचे वाचन करा. आता बघा नेक्स्ट प्रश्न आपण बघणार आहोत की कोणता प्रश्न आपल्याला आलेला आहे. तर चला आता नवीन आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. स्वमत. प्रेक्षकगृहात घडलेला तो विचित्र प्रसंग लिली हार्ली कथन करत आहे अशी कल्पना करून तो प्रसंग तुमच्या स्वमताने लिहायचा आहे. स्वमत म्हणजे 5 मार्क 4 मार्कासाठी तुम्हाला विचारलं आहे. इथं 3 मार्कासाठी विचारलेलं आहे. महर्षी अण्णाचा एक उतारा दिला आहे. आता त्यावर तुम्हाला कृती करायची आहे. एक पॅराग्राफ व्यवस्थितरित्या वाचून तुम्हाला त्यावरती कृती करायची आहे. या व्हिडिओमध्ये पूर्ण पेपर कव्हर होणार नाही. यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यास तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल. कोष्टक पूर्ण करायचे आहे. पॅराग्राफ वाचल्यानंतर महर्षी कर्वे हिंगण्याला कशा प्रकारे जात असतात याची 2 कारणं दिलेली आहेत ते तुम्हाला लिहायचे आहे. स्त्री शिक्षणाचे कडवे पुरस्कर्ते कोण आहे? महर्षी कर्वे अण्णासाहेब. याचे मी उत्तर दिलेले आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला यामध्ये छोटे छोटे विचारले जाणार आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील कवितेच्या आधारे सूचनांवर कृती करायची. आता पद्य विभाग लागलेला आहे. कविता नीट वाचा. कंबर बांधून उठ धाव झोलया. ठीक आहे. यावरती तुम्हाला काही प्रश्न दिले जाईल त्याचं तुम्हाला व्यवस्थितरित्या उत्तर द्यायचं आहे. बघा आता हा प्रश्न घेतल्यानंतर आपण इथं थांबून जाऊ म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी बाकीचा पेपर कव्हर करणार आहे. आकृती पूर्ण करायची. महाराष्ट्र संस्कृतीची वैशिष्ट्य तुम्हाला लिहायची आहे की कोणते वैशिष्ट्य होते. इफ तुम्हाला आलं तर ठीक, नाही तर आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवणार आहे. तर चला इथंच थांबूया. आता नेक्स्ट व्हिडिओ नंतर येणार आहे.